हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण डिशवॉशर वापरत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतील किंवा आल्या असतील काहींना, तर त्यावरचे उपाय काय, त्यावरचं सोल्युशन काय, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मेनली जे जे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात तर ते सगळे सॉल्व करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून मी डिशवॉशर अगदी फ्रिक्वेंटली वापरते, रोज वापरते आहे. कधी कधी 2 वेळा वापरला जातो. जर पाहुणे असतील तर मी 3 वेळा सुद्धा वापरला जातो, कारण माझं जे बिझी शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मला डिशवॉशर फारच उपयोगाचं आहे. मी असं हे बरेच वेळा सांगितलेलं सुद्धा आहे आणि मी नेहमी वापरते सुद्धा. व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक सांगायचं आहे का, जे मी प्रॉब्लेम्स सांगते आहे डिशवॉशरमध्ये येणारे, तर ते नेहमी येतातच असं नाही, क्वचित एखाद दुसरा येऊ शकतो. नाहीतर तुम्हाला वाटेल एवढे सारे प्रॉब्लेम्स डिशवॉशरमध्ये येतात, जे नवीन असतील त्यांना वाटू शकतं तर मग डिशवॉशर का घ्यायचा. तर अगदी क्वचित कधीतरी एखाद प्रॉब्लेम आला तर येऊ शकतो, परंतु मी सगळी पॉसिबिलिटीज सांगितलेल्या आहेत. तर पहिला आपला पॉइंट आहे का भांड्यांना पांढरटपणा येतो. तर तो कसा काय? तर भांड्यांचा हा पांढरटपणा नक्की कशामुळे येतो? खूप वेळा काय होतं, कुकरला आतून पांढरटपणा असतो, कढयांना पांढरटपणा दिसतो. तर त्याची 2-3 कारणं आहेत. तर पहिलं कारण असं आहे का आपल्या पाण्याचा हार्डनेस जर जास्त असेल, का बोरिंगचं पाणी आपल्या जास्त जड असेल तर हा पांढरटपणा येऊ शकतो. पण त्याच्यावर उपाय आहे. तुम्ही सेटिंगमध्ये जा, तुमची हार्डनेस लेवल आहे ते ॲडजस्ट करा. ती करू शकते, मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं तसं. रिन्स लिक्विड असतं, रिन्स एड असतं, तर त्याची तुम्ही लेवल वाढवा. तर ती वॉटर सॉफ्टनर लेवल जी आहे ती तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन करू शकता. कधी कधी काय होतं का आपलं सॉल्ट संपत आलेलं असतं, तसं इंडिकेटरमध्ये येतं का सॉल्ट संपलेलं आहे किंवा संपत आलेलं आहे. पण त्याच्या जस्ट आधी एखाद सायकल असेल तर त्याच्यात हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे जर सॉल्ट संपत आलं असेल तरी आपली भांडी थोडीशी पांढरट दिसतात. मग आपण काय करायचं, थोडं सॉल्ट त्याच्यात भरू शकतो किंवा मग त्याचं इंडिकेशन आलं तरी आपण ते करू शकतो. कधी कधी काय होतं, तिसरा पॉइंट का पांढरटपणा येऊ शकतो, तर आपलं जी सॉल्ट कंपार्टमेंट असतं तर त्याची जी कॅप असते ती आपण जर नीट लावली नसेल, नीट क्लोज केली नसेल, तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो का भांड्यांना पांढरटपणा येऊ शकतो. तर ह्या 2-3 पॉसिबिलिटीज आहे का त्याने भांडी पांढरट होतात. आता दुसरा प्रॉब्लेम काय येतं, खूप वेळा म्हणजे असं मला कमेंट्स पण येतात का बुळबुळीतपणा येतो. भांड्यांची सायकल झाल्यावर भांड्यांना जेव्हा ओलसर थोडी असतात तेव्हा असा बुळबुळीतपणा दिसतो, थोडासा फेस दिसतो. तर हे कशामुळे, तर आपण जे डिटर्जंट टाकतो तर ते कमी जास्त प्रमाण, म्हणजे जास्त प्रमाण जरी झालं असेल तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्हाला जो प्रोग्राम आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला त्या प्रमाणातच तुमचं डिटर्जंट पावडर टाकायची आहे त्या कंपार्टमेंटमध्ये, जे डिटर्जंट कंपार्टमेंट असतं त्याच्यात. तर ते प्रत्येक तुमचा जर मोठा प्रोग्राम असेल तर त्याला ती लेवल दिलेली असते डिस्पेन्सरमध्ये, किती लेवलला पावडर ऍड करायची किंवा किती ऍड करायची. तर तुम्ही त्याचप्रमाणे अंदाजे नका करत जाऊ, जी ठरलेली आहे प्रोग्राम प्रमाणे तेवढी पावडर टाका, म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. खूप वेळा काय होतं का भांडी स्वच्छ धुतलीच नाही जात, हा पण कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा त्याच्यावर असं खरकट दिसतं आपल्याला, अन्नकण दिसतात. तर ते कसे काय राहिलेले असतात, कशामुळे, तर त्याला सुद्धा कारण आहेत. एक तर पहिलं कारण आहे जे कॉमनली कधीतरी होऊ शकतं का भांडी एकमेकावर आपण अशी ओव्हरलॅप केलेली असतात, एकमेकावर ठेवलेली असतात. मग काय होतं, पाण्याचं जे फोर्सफुली पाणी येतं किंवा त्याचे जे फवारे असतात ते तिकडे बसत नाही, तिथे तो भाग स्वच्छ होत नाही, कारण एकमेकांवर भांडी असतात. मग तिथलं जे अन्नकण वगैरे असतात किंवा काही असेल राहिलेलं तर ते तिथे अडकून राहू शकतं. दुसरा पॉइंट असा आहे, तुमची भांडी असतील भरपूर खराब झालेली किंवा भरपूर असतील आणि तुम्ही प्रोग्राम एखादा छोटासा लावलेला आहे, कारण जर जास्त सॉइल्ड असेल, भांडी खराब असतील तर त्याचा प्रोग्राम त्याप्रमाणे मोठा प्रोग्राम असतो, त्याच्यात टेम्परेचर पाण्याचं जास्त असतं. आणि आपली भांडी खूप खराब असतील आणि तुम्ही अगदी कमी 30-40च टेम्परेचर असेल आणि भांडी त्याच्यात मग नाही निघणार, मग त्याच्यासाठी जो 60 किंवा 70 डिग्री सेल्सिअस पाण्याचं तापमान असतं त्याचा जो प्रोग्राम असतो तो लावला तरच ते साफ होणार. तर हा पण एक प्रॉब्लेम होऊ शकतो याच्यात, का भांडी स्वच्छ नाही निघाली. तर तुम्ही त्याप्रमाणे जेवढी खराब असतील भांडी त्याप्रमाणे तुम्ही एक सेट करून ठेवा का आपली अशी या प्रकारची भांडी आहेत, मग आपण हा प्रोग्राम लावला पाहिजे. नेहमीची अगदी साधी भांडी असतील, खूप खराब झाली नसतील, तर एक स्मॉल प्रोग्राम असतो, छोटा प्रोग्राम असतो, तो लावू शकता तुम्ही त्याच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डिशवॉशर वापरत जातो पण तुम्ही त्याचं क्लिनिंग करतात का? एक 15 दिवस किंवा महिन्यातून त्याचे जे फिल्टर्स आहेत ते साफ करा. जर तुम्ही रोज जर डिशवॉशर वापरत असाल तर त्याची साफसफाई करणं पण गरजेचं आहे.
तर त्याच्यासाठी एक पावडर मिळते किंवा अजून काही आहे साफ करण्याच्या पद्धती. तर मी एक याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे क्लिनिंगचा, डीप क्लिनिंगचा, डिशवॉशर डीप क्लिनिंग आणि वॉशिंग मशीन डीप क्लिनिंगचा. तर तो व्हिडिओ बघा, त्याच्यात मी दिलेला आहे का फिल्टर्स कसे साफ करायचे, होज पाईप, तुम्ही जो होज पाईप असतो तो क्लीन करा, तर डिशवॉशरला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण हे डीप क्लिनिंग करावंच लागतं. काहींना महिन्याने करावं लागतं, काहींना 2 महिन्याने करावं लागतं, पण करावं लागतं. बरेच वेळा प्रश्न विचारला जातो का करपलेली भांडी निघतात का? तर कसं आहे का, माणसासारखं मशीन सगळं काही वेळा काम नाही करू शकत किंवा माणसं करतात ते मशीन नाही करू शकत, आणि जे नाही करू शकत माणसं ते मशीन करतं, असंही होतं. तर प्रत्येक वेळी मशीन अगदी जेव्हा आपलं वॉशिंग मशीन आलं अस्तित्वात किंवा आपल्या इंडियामध्ये आलं, तेव्हा खूप जणांनी त्याला नावं ठेवली, हे काय हातासारखे कपडे धुतले नाही जात. तर ते शेवटी मशीन आहे. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, तसं मशीन पण सुधारत गेलेलं वॉशिंग मशीन. तसंच हे डिशवॉशरचं पण आहे. तर अगदी खूप करपलेलं असेल तर ते नाही निघणार, हे फॅक्ट आहे. तर आपण तेवढं ऍडजस्ट केलं पाहिजे का खूप अगदी करपलेलं आपण अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे. तर ते आपल्याला खरबडून काही गोष्टी कराव्याच लागतात का खरबडून आधी काढावं लागतं, किंवा मग खूप करपलेलं असेल तर ते हातानेच काढावं लागतं. तर दुधाचं पातेलं करपलं असेल तर निघेल का, असं मला बऱ्याच जणांनी विचारलेलं. मग काय उपयोग आहे? तर तसं नाही, आपलं बरंचसं काम डिशवॉशर करतं. या 1-2 क्षुल्लक गोष्टी सोडल्या तर नक्कीच आपल्याला युजफुल आहे ते. आता कधी कधी काय होतं, गंजाचे डाग दिसतात, गंजलेले स्पॉट असे पडतात भांड्यांना, स्टीलच्या भांड्यांना. तर ते कशामुळे होतं? तर आपलं काय होतं, स्टेनलेस स्टीलची भांडी काही जणांकडे जर क्वालिटी चांगली नसेल त्या भांड्यांची, तर त्यांना गंजाचे डाग येऊ शकतात, कारण ते स्टीलच प्रॉपर नसेल, क्वालिटीच त्याची चांगली नसेल. किंवा मग दुसरं त्याच्यासाठी कारण आहे का, जर तुम्ही सॉल्ट जेव्हा भरतात, सॉल्ट संपलं असेल किंवा सुरुवातीला सॉल्ट भरतात, तेव्हा ते सॉल्टचे कण काही आजूबाजूला पडलेले असतात किंवा सॉल्ट पडलेलं असतं. तर ते आपण भरून झाल्यावर कॅप बंद केल्यावर ते काढून टाकायचे, बाजूला पडलेलं सगळं. नाहीतर ते राहिलं तर गंजाचे डाग भांड्यांवर डिपॉझिट होऊ शकतात, पडू शकतात. किंवा मग दुसरं कारण आहे, तुम्ही सॉल्ट भरलेलं आहे आणि त्याची कॅप प्रॉपर लागलेली नाही, ते पण चेक करा. कधी कधी कॅप एकदम क्लोज होत नाही किंवा तिरकस बसते, तर ती अगदी प्रॉपर गोल तुम्ही लावून बसवा ती प्रॉपरली, तर हा प्रॉब्लेम मग तुम्हाला येणार नाही, गंजाचे डाग तुम्हाला दिसणार नाही. कधी प्रॉब्लेम येतो, म्हणजे काही जणांनी तशी कमेंट केलेली आहे का भांडी ड्राय नाही होत. तर भांडी का नाही ड्राय होत? तर त्याला जे ड्रायिंग ऑप्शनचा जो प्रोग्राम असतो किंवा मोठे प्रोग्राम असतात, त्यांना आपोआप तर त्याच्यातच असतो ड्रायिंगचा ऑप्शन, तर तिथे ड्राय होऊन निघतात. पण काही असे प्रोग्राम, छोटे प्रोग्राम असतात का त्यांना तो ऑप्शन नसतो, आणि नेहमी आपली कुठलीही प्रोग्राम झाला, सायकल झाली, तर आपण त्याचं डिशवॉशरचं जे डोअर असतं ते स्लाइटली ओपन करून ठेवायचं. तसं मॅन्युअलमध्ये पण सांगितलेलं आहे. तर आपण प्रत्येक वेळी थोडा वेळ झाला प्रोग्राम का लगेच नका उघडू, 5-1 मिनिटाने तुम्ही आपलं डिशवॉशर उघडून ठेवा, म्हणजे भांडी आपोआप ड्राय होतात. ऍक्च्युली तेवढं ते टेम्परेचर असतंच आतमध्ये, आणि आपण उघडल्यावर ते चांगलं त्या टेम्परेचरमध्ये ड्राय होऊन निघतं. थोडीशी बाहेरची हवा पण मोकळं त्याला मिळतं आणि ड्राय होऊन जातात. तर काही प्रोग्राममध्ये, मोठे जे प्रोग्राम असतात त्यांच्यात आपोआप ड्राय होऊनच निघतं. आता काही नवीन डिशवॉशर मशीन आलेले आहेत, त्याच्यात अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, तर त्याबद्दल मला माहिती नाही, पण असेल सुद्धा त्याच्यात. कधी कधी प्रोग्राम सुरू असताना काहीतरी असा आवाज येतो अडकलेल्याचा वगैरे, तर तो काय येतो, तर आपले जे स्प्रे आर्म असतात डिशवॉशर मधले, म्हणजे जिथून असे फवारे उडतात पाण्याचे, तर ते स्प्रे आर्मला एखाद भांडं लागलं असेल, अडकत असेल, तर तो आवाज येतो. अशा वेळी आपण काय करायचं, मशीन पॉज करायची, पॉजचं बटन दाबायचं, मशीन उघडून बघायची आणि ते भांडं बाजूला काढायचं किंवा व्यवस्थित कुठेतरी लावायचं, सेट करायचं, आणि पुन्हा चेक करायचं. कधी पण प्रोग्राम लावण्याच्या आधी जो स्प्रे आर्म असतात, म्हणजे ते फॅन टाईप पंखे असतात, तर ते गोल नीट फिरतायत का, तिथे काय अडकताय का, ते नक्की चेक करायचं आणि मग प्रोग्राम सुरू करायचा. बहुतेक वेळा काय होतं, आपल्याला प्रोग्राम झाल्यानंतर जे डिटर्जंट डिस्पेन्सर असतं, तर तिकडे आपले डिटर्जंट अडकलेलं तसंच दिसतं, म्हणजे प्रोग्राम पूर्ण झाला तरी डिटर्जंट बाकी राहिलेलं दिसतं त्या कंपार्टमेंटमध्ये. तर असं का, किंवा मग त्या ओघळ दिसतात आपल्याला, जे डोअरला कंपार्टमेंट असतं त्याच्यात आपल्याला ओघळ दिसतात डिटर्जंटचे. तर ते ओघळ का दिसतात, तर आपण जेव्हा प्रोग्राम लावण्याच्या आधी डिटर्जंट टाकतो त्याच्यात, डिटर्जंट डिस्पेन्सरमध्ये, तर ते ड्राय आहे का डिस्पेन्सर ते चेक करायचं. जर ओला असेल डिस्पेन्सर आणि त्याच्यातच आपण डिटर्जंट पावडर टाकली,
तर ती तिकडेच चिकटून राहते आणि ते पूर्ण डिटर्जंट त्याच्यात जात नाही धुण्यासाठी आणि तिथेच अडकून राहतं किंवा त्याचे ओघळ राहतात. तर नेहमी प्रोग्राम जेव्हा तुम्ही सुरू कराल त्याच्या आधी किंवा तुम्ही डिटर्जंट टाकण्याच्या आधी ते डिटर्जंट डिस्पेन्सर सुकं असेल तरच त्याच्यात टाका, नाही तर मग पुसून त्याच्यात ते डिटर्जंट पावडर टाकत जा, म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही. आता जर तुम्ही सतत डिटर्जंट, रिन्स, लिक्विड, सॉल्ट हे जर कॉम्बिनेशन वापरत असाल, नंतर तुम्हाला वाटलं आता आपण टॅबलेट वापरावी, तर टॅबलेटमध्ये दिलेलं असतं 3 in 1, 4 in 1, 5 in 1, म्हणजे सगळ्या त्याचं जे आहे ते त्या एकाच टॅबलेटमध्ये असतं. रिन्स, लिक्विड, सॉल्ट, डिटर्जंट वगैरे ते सगळं त्याच्यातच असतं. तर मग सगळ्यांना ती टॅबलेट कन्व्हिनियंट वाटते. जे ऑफिस गोईंग आहे त्यांच्यासाठी त्यांना ते चांगलं कन्व्हिनियंट असतं. तर अशा वेळी त्यांना वाटतं का मग आपण आता सॉल्ट आणि रिन्सेड त्याच्यात आहे तर टॅबलेट टाकली तर काय करायचं, ते राहिलेलं चालेल का? तर जेव्हा टॅबलेटचा प्रोग्राम असतो किंवा आपण टॅबलेट टाकतो आणि प्रोग्राम ऑन करतो, जे टॅबलेटचं एक ऑप्शन असतं ते सिलेक्ट करावं लागतं जेव्हा तुम्ही टॅबलेट लावतात तेव्हा. तर रिन्स, लिक्विड आणि सॉल्ट तेव्हा टाकलेलं असलेलं चांगलं, कारण ते काही का प्रमाणात वापरलं जातं. त्याच्यामुळे जरी तुम्ही टॅबलेट वापरत असाल तरी सॉल्ट आणि रिन्स लिक्विड तुम्ही टाकूनच ठेवा. अगदी खूप 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 कमी प्रमाणात वापरलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यात ते असणं काहीच, म्हणजे असं तुम्हाला प्रश्नच नको पडायला का असायला पाहिजे का, नाही तर असायला पाहिजे. कधी कधी भांड्यांना काळपटपणा आलेला असतो, म्हणजे सायकल पूर्ण झाल्यावर तर का बरं भांडी काळी पडली, तर एकतर भांड्यांची क्वालिटी नीट नसेल किंवा आपली भांड्यांची क्वालिटी चांगली असली तरी रिन्स लिक्विडचा प्रॉब्लेम असेल. रिन्स लिक्विडची तुम्ही लेवल सेटिंगमध्ये जाऊन नीट ऍडजस्ट करा. तर सेटिंगमध्ये जा, तुमच्या मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं तुमच्या मशीनप्रमाणे, तर ते वाचून तुम्ही ऍडजस्ट करू शकता. जशी मी वॉटर हार्डनेस लेवल किंवा वॉटर सॉफ्टनर लेवल ऍडजस्ट करायला सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. या तुम्हाला स्वतःला माहिती नसेल तर त्याच्यातला जो जाणकार असेल त्याला बोलवून तुम्ही ते करून घ्या. एकदा काय त्या लेवल वॉटर हार्डनेसच्या किंवा वॉटर सॉफ्टनरच्या लेवल तुम्ही ऍडजस्ट केल्या तर तुमच्या त्या पाण्यानुसार ते ऍडजस्ट राहणार आहेत. त्याचप्रमाणे रिन्स लिक्विडचं सुद्धा आहे. तर ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट तुम्ही आधी करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि कधी आले तर मग मॅन्युअल मध्ये सुद्धा दिलेलं असतं का प्रॉब्लेम आले तर तुम्ही या प्रॉब्लेमला हे सोल्युशन आहे असं असं करा. तर तुम्ही मॅन्युअल पण वाचा. आणि दुसरं म्हणजे आता मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर कुठलाच पॉईंट स्किप करू नका. मागचे आपण व्हिडिओच्या वेळी असंच झालं का मी बहुतेक पॉईंट कव्हर केलेले तरी तेच पॉईंट परत विचारले गेले. तर पूर्ण व्हिडिओ बघा आधी तुम्ही, आणि मग तुमचं काय राहिलं असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका प्रश्न तुमचा आणि मला तुम्ही विचारू शकता, मी नक्की उत्तर देईल. तर डिशवॉशर वापरत असताना तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात, तर बहुतेक अडचणी मी कव्हर केलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तरी पण तुम्हाला या व्यतिरिक्त काही अडचणी आल्या आणि मला जर त्याचं सोल्युशन, त्याचे उत्तर माहिती असेल तर मी नक्की ते उत्तर तुम्हाला देईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.